मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत कोल्हापुरात लोकसभेची आढावा बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर आणि हातकणंगलेबाबत आढावा बैठक घेतली। कोल्हापूर हातकणंगलेची जागा प्रचंड मतांनी निवडून येईल असं धनंजय महाडिक म्हणाले, तर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांची मतं ऐकून घेतली असं राजेंद्र यड्रावकर म्हणतात। बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आली असं राजेंद्र यड्रावकरांनी म्हटलंय। जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार उभे आहेत। यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील हे आज दिवसभर कोल्हापूरमध्ये ठाण मांडून होते। या दोन्ही मतदारसंघातले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीचं नियोजन आज मुख्यमंत्री महोदयांनी दिवसभरामध्ये ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये जोडण्या म्हणतो त्या सगळ्या जोडण्या घातलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी जसं म्हणतात ना, एक फेविकॉल का जोड है टूटेगा नहीं, मजबूत जोड या सगळ्यांचा करून सगळ्यांना संदेश दिलेला आहे। या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी एकत्रितपणाने सगळ्या कार्यकर्त्यांची मनं ही एकत्रितपणाने करायची, त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं ह्या निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे दोघंही आलेले होते। एकंदरीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही मतदारसंघाबद्दल चर्चा झाली। आता ह्या वरिष्ठ लोकांचा विषय, वरिष्ठ लोक मंडळी बसतील आणि ती नाराजी दूर होईल आणि या प्रत्येक पक्षात असे थोडेफार विषय असतातच, कधी बसून आमचे दूर होईल आणि आपसातले मतभेद काय याच्यामध्ये काही मोठा विषय नाही आहे, तो थोडक्यात आमचं क्लिअर होऊन जाईल।